या ठिकाणी सोडीला हा संसार माया तयावरी फार, सोडा संसाराचं ओझं या ठिकाणी. आणि म्हणून काय तुटे भवरोग संचित क्रियमान भोग उच्चारिता खंडे जन्म ऐशे विठोबाचे नाव. ज्याच्यातून या ठिकाणी भवनाव प्रपंच प्राप्त झालेला आहे याच्यातून काहीच होणार नाही. लक्षात ठेवा, एकंदरीत पश्चातापाशिवाय काही होणार नाही. नागवन याचा अर्थ या ठिकाणी मनुष्य जर चार चौघात कुठे गेला, अपमानजन्य जर परिस्थिती तयार झाली तर काय म्हणतो, जगाच्या पाठीवर एवढ्या लोकांत माझा अपमान झाला, याचा अर्थ नागवन आहे. लक्षात ठेवा. आणि सन्मान कुठं प्राप्त होतो, भगवंताच्या नावाजवळ. मग तुम्ही म्हणता सन्मान आमचा जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट आहे, कुठं शेवंती चढत असताना विवाह कार्यात, तो सन्मान लौकिक आहे. लक्षात ठेवा, याचा उपयोग नाही, याचा त्याग करा. आणि लौकिकाचा जेव्हा त्याग होईल तेव्हाच परमार्थ आपल्यास होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने या सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत आणि एकमेव फक्त नाम साधनेला लागलेले. आणि जे या ठिकाणी त्यांचा अनुभव तेच तुम्हाला सांगताय. म्हणून याचा उत्तर असा आहे, हा प्रपंच नाटक आहे, हे माईक पदार्थ आहे, याचा त्याग करा आणि आपलं कल्याण कसं होईल याचा मार्ग स्वीकारा. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणार हरिबीन. हरीचं उच्चारण या ठिकाणी भगवंत करा म्हणतात. आणि हरीचं जर उच्चारण नाही केलं तर येणार जन्ममरणाची वाया जाईल आणि परमात्मा बुलावल्या जाईल. मग आपलं कल्याण कधी होईल. म्हणून आपल्याला क्षणाचाही विसावा या ठिकाणी नाही. कर्मयोगामध्ये आपण परंतु याच्यातूनच कल्याण करून घ्यायचंय, हरीचं नाम उच्चारण करायचंय. म्हणून हरिनाम सार जिव्हाया नामाची उपमा त्या देवाची कोण सुवानी. पण हरी हेच परमात्म्याचं सारभूत असं नाव आहे. आणि म्हणून हरीचं नाव घेणारे लोक पुष्कळ होऊन गेले जगाच्या पाठीवर, त्यांचा उद्धार झाला. त्यावर या ठिकाणी नामे तरले कोण आया वेळासारखे, नामे तरले कोण या ठिकाणी परीक्षितासारखे, नामे तरले कोण खटवांगासारखे, नामे तरले कोण भक्तराज प्रल्हादासारखे, ध्रुवासारखे. एक एक मालिका या ठिकाणी किती सांगावं चरित्र. सगळं चरित्र सांगायचं म्हणलं तर पाहुणे रोम लागलेले. लक्षात ठेवा. म्हणून सांगायचं तात्पर्य, भागवत श्रवणानं परीक्षिती उदाहरा, श्रवणे निश्चिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. म्हणून नाम चांगले चांगले कपी कुळा उद्धरले, मुक्त केले राक्षसा. ही दुसरा मुद्दा काय आहे, एकदा सोडला खटवांगारायाशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली. ही